बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या मवियातर्फे महायुती विरोधामध्ये आज जोडे मारो आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले हे नेते सहभागी होणार आहेत। मुंबईमधील हुतात्मा चौक इथे आघाडीमधील सर्व नेते एकत्र येऊन गेटवे ऑफ इंडिया जवळील छत्रपतींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार आहेत। त्यानंतर पुतळ्याजवळच जोडे मारो आंदोलन केलं जाईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या मवियातर्फे महायुती विरोधामध्ये आज जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे। आणि या आंदोलनामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले हे नेते सहभागी होणार आहेत। मुंबईतील हुतात्मा चौक इथे आघाडीतील सर्व नेते एकत्र येतील। त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा निघणार आहे। त्यानंतर पुतळ्याजवळच जोडे मारो आंदोलन केलं जाईल। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून विरोधक अजूनही आक्रमक आहेत। मवियातर्फे महायुती विरोधामध्ये आज आंदोलन केलं जात आहे। जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत। मुंबईमधील हुतात्मा चौक इथे आघाडीतील सर्व नेते एकत्र येऊन गेटवे ऑफ इंडिया जवळील छत्रपतींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार आहेत। त्यानंतर पुतळ्याजवळच आंदोलन केलं जाणार आहे। जोडे मारो आंदोलन केलं जाईल। राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि दरम्यान पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी आम्ही उद्या आंदोलन करणारच आहोत अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे। जो हमारा आंदोलन कल से शुरू होगा ये सरकार के खिलाफ, जूते मारो ये सरकार, 1000 जूते मारो और एक गिनो, 1000 जूते मारो और एक गिनो। ये आंदोलन कल जारी रहेगा। माननीय उद्धव ठाकरे जी, शरद पवार साहब, नाना पटोले जी, महाविकास आघाड़ी के सभी नेतागण और लाखों कार्यकर्ता हमारे पार्टी के, हमारे आघाड़ी के कल गेटवे ऑफ इंडिया पर जमा हो गए और सरकार को खुलेआम जूते मारेंगे और सरकार को भगाएंगे। मांगो मांगो। तर या आंदोलनासंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। माझे सहकारी जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहे। जुई, महाविकास आघाडी आज आंदोलन करणार आहे। किती वाजता आंदोलनाला सुरुवात होईल आणि कोणकोणते नेते सहभागी होतील? तृप्ती, मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे। याच हुतात्मा चौकावरून सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे। या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर काँग्रेसचे नेते पदाधिकारी या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। हुतात्मा चौकावरती आधी सगळेजण जमणार आहेत। त्यानंतर या स्मारकाचं अभिवादन केल्यानंतर थेट बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक आहे तिथे जाऊन अभिवादन केलं जाणार आहे आणि त्यानंतर चालत चालत गेटवे ऑफ इंडियाच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील ते कडेकोट करण्यात आला आहे। जरी पोलिसांनी परवानगी नाकारली असली या आंदोलनासाठी तरी मात्र मवियाचे नेते ठाम आहेत की आम्ही आंदोलन करणारच। मात्र त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांमार्फत देखील कडे बंदोबस्त जर आपण या संपूर्ण परिसरामध्ये तृप्ती पाहिला तर मग करण्यात आला आहे। कुठलाही गैरप्रकार घडू नये, कोणालाही म्हणजे इतर इथे नागरिक प्रवास करतात त्यांना त्रास होऊ नये, वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याची दक्षता आणि शाश्वती पोलिसांनी घेतली गेली आहे। हे जे आंदोलन आहे ते सुरळीतपणे कसं पार पाडायचं याची देखील
देखील खात्री पोलिसांमार्फत घेतली गेली आहे। त्यामुळे सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांना येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महाविकास आघाडीतर्फे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग महायुतीकडून विशेष म्हणजे भाजपकडून देखील आंदोलन केलं जात आहे महाविकास आघाडीच्या विरोधात, कारण का महाविकास आघाडी जाणून बुजून राजकारण करत आहे राजकोटच्या घटनेसंदर्भातलं, आणि त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीकडून राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। त्यांचं देखील आंदोलन सकाळी 11 वाजता होणार आहे। त्यामुळे आज राज्यातील विशेष म्हणजे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण का महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही आंदोलनं आज पार पडणार आहेत मुंबईत। तृप्ती, निश्चित महाविकास आघाडी आणि महायुती दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये आज आंदोलन करणार आहेत। या संदर्भातले अपडेट्स मी तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।